सदैव तुम्हा अवघे आहे हात पाय चालाया, मुखी वाणी कानी कीर्ती डोळे मूर्ती देखावया. अंध बहिर ठकली किती, मुकी होती पांगुळ, घरा अंगी लावणी जागा न पळे तो गा वाचेना. तुका म्हणे जागा हिता काही आता आपुल्या. तुमचे भाग्य आहे की तुम्हाला सदैव भगवंताचे भजन करण्यासाठी, टाळ्या वाजवण्यासाठी हात दिलेले आहेत, सन्मार्गावरून चालण्यासाठी पाय दिले आहेत, भगवंताचे नाम घेण्यासाठी मुखी वाणी दिली आहे, कीर्ती ऐकण्यासाठी कान दिलेले आहेत आणि विश्वात भरलेल्या भगवंताला पाहण्यासाठी डोळे दिलेले आहेत. परंतु कितीतरी लोक आंधळे, बहिर, मुके, पांगळे आहेत की यांना भगवंताची सेवा करता येत नाही, म्हणून भवसागरात फसले गेले आहेत. स्वतःच्या घराला आग लावून तो जर स्वतःच घरात बसला तर तो कसा बरे वाचू शकेल. तुकाराम महाराज म्हणतात, आता तरी जागे व्हा, आपले खरे हित कशात आहे ते जाणून घ्या. ऐसे पुढते मिळता आता नाही सत्ता स्वतंत्र, म्हणूनी फावले ते घ्यावे नाम गावे आवडी. संचित प्रारब्ध गाढे धाव पुढे क्रियमान, तुका म्हणे घुबडा ऐसे जन्म सरीसे शुकराचे. अनमोल असा उत्तम नरदेह लाभलेला आहे, पुढे तोच जन्म लाभेल याची काहीच शाश्वती नाही. म्हणून नरदेहाचे सार्थक करण्यासाठी थोडाही वेळ रिकामा न घालता हरीचे आवडीने नाम घ्यावे. संचित आणि प्रारब्ध हे फारच गाढे म्हणजे फारच बलवान असते आणि आपल्या क्रियमान कर्माची गती सदैव पुढे वाटचाल करीत असते. तुकाराम महाराज म्हणतात, आत्ताच सावध व्हा आणि प्रेमाने हरिभजन करा, नाहीतर पुढे जन्म घुबडाचे किंवा डुकराचेही मिळेल. सर्व विषी माझा त्रासलासे जीव, आता कोण भाव निवडू एक. संसाराची मज न साहेची वार्ता, आणि क म्हणता माझे कोणी. देह सुख काही बोलिले उपचार, विष ते आदर बंद वाटे. उपाधी दाटणी प्रतिष्ठा गौरव, होय माझा जीव कासा विस. तुका म्हणे काही आणि कन साहे, आवडती पाय वैष्णवांचे. लौकिक व संसारिक गोष्टीविषयी माझा जीव त्रासून गेलेला आहे. त्रास होईल अशा भवसंसारातील कोणत्याही प्रकारची गोष्ट मला सहन होत नाही. कोणी मला आपले म्हणले तरी मला सहन होत नाही. देहाला सुखी करण्यासंबंधी कोणी काही बोलले तर मला ते आवडतही नाही. इंद्रिय सुख हे तर मला विषाप्रमाणेच वाटते. त्याचे मोठे दडपण माझ्या मनावर आहे. कोणी माझा गौरव केला, उपाधी दिली, माझी प्रतिष्ठा वर्णन केली तरी त्या स्तुतीने माझा जीव कासावीस होतो. तुकाराम महाराज म्हणतात, मला आता नाशवंत प्रपंचातील खोटेपणाच्या गोष्टी आवडत नाहीत, सहन होत नाहीत आणि वैष्णवांचे चरण वंदावेत एवढेच आवडते. आणि काही या उत्तराचे काज नाही आता मज बोलावया. भिन्न भेद हे भावना स्वभाव, नव्हे काही देव एकविध. गुण दोष कोणे निवडावे धर्म, कोण जाणे कर्म अकर्म ते. तरी भले आता न करावा संग, दुःखाचे प्रसंग तोडावया. तुका म्हणे गुण गाई या दैवाचे, घेई माझे वाचे हेची धनी. भगवंताच्या प्रेम आणि भक्तीशिवाय आता माझ्याकडे दुसरे काहीच बोलावयास नाही. भिन्न भिन्न भेदभावनेप्रमाणे स्वभाव वेगवेगळे असले तरी देव हा सर्व विविधतेमध्ये एकत्वानेच भरलेला आहे. गुण व दोषांची निवड कोणत्या धर्मावरून करावी, कर्म आणि अकर्म यांची देखील निवड कशी करावी, यांना कशा तऱ्हेने जाणावे, आता कोणाचीच संगती धरू नये, यातच आपले भले आहे. त्यामुळे दुःखाचे प्रसंग तुटले जातात. तुकाराम महाराज म्हणतात, माझी वाणी या देवाचेच गुणगान गात राहील, यातच माझे समाधान आहे. आपुला विचार करीन जीवाशी, काय या जनाशी चाड मज. आपुले स्वहित जाणती सकळ, निरोधिता बळे दुःख वाटे. आई कोण ऐको कथा कोणीतरी, जाऊन या घरी निजो सुखे. माझी कोण वोज जाला हा शेवट, देखून या वाट आणि का लागे. तुका म्हणे भाकू आपुली करुणा, जयांची वासना तया फळे. मी माझ्या जीवाला विचारून परमार्थाचा विचार करीन. लोकांना विचारून त्यांचा काय उपयोग. आपल्या हिताचा विचार प्रत्येक मनुष्य जाणतो. त्यांना त्यांच्या कर्मापासून परावृत्त केले तर त्यांना दुःख होते. कोणी माझी कथा प्रेमाने ऐकोत अथवा न ऐकोत, किंवा घरी सुखाने झोपी जावोत, परमार्थाचे मी तरी अगदी शेवटचे टोक कुठे गाठले आहे की ते पाहून माणसे परमार्थाच्या मार्गाला लागतील. तुकाराम महाराज म्हणतात, मी आपली देवाची करुणा भाकेल, जशी ज्याची वासना आहे तशी त्याला ती फळ देईल.